एक मिनिट बावनकुळे असं म्हणतात की तो भाजपचा कार्यकर्ता नाहीये, कारवाई करा. पुण्यात ज्या वेळेस बावनकुळे आले ना त्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील आहेत. बावनकुळेंच्या बाजूला म्हणजे माध्यमांशी संवाद साधताना देखील बावनकुळेच्या बाजूला तो उभा होता. गाडीत फिरलाय बावनकुळेंच्या. बावनकुळे आता अशा प्रकारे हात वर करतायत. राज्याचे मंत्री आहेत, फडणवीसांच्या जवळचे मानले जातात, पण गृहमंत्र्यांच्या म्हणजे त्यांच्यासोबत देखील तो फिरलाय पुण्याच्या दौऱ्यावर. मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुमची जी विधान भवनमध्ये टीम आहे ना त्यांना आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा, कारण का त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, त्यांना रिपोर्ट असेल आणि तो कुठल्या पक्षात आहे. ते भारतीय जनता पक्षाचे 10 कोटी का काहीतरी मेंबर्स आहेत तर त्या डेटाबेसमधून कळेल ते आहेत का नाही आहेत. जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम होता. 2 दिवसापूर्वी बातम्या झाल्या की त्यांनी राजीनामा दिलाय, नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार आहे. तर नेमकं काय आहे, कारण की पक्षामध्येच वेगवेगळ्या पद्धतीची विधानं समोर आलेली पाहायला मिळाली होती. रोहित पवारांनी म्हटलं की पवार साहेब याबाबत निर्णय घेतील, पण जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं की आता कोणताही निर्णय झालेला नाही. उद्या तुमच्या पक्षाची बैठक होती आहे, तर नेमकं काय खरंच राजीनामा दिलेला आहे? राजीनामा मी तुमच्या चॅनलवर पाहिला, मी बघितलेला नाही, मी ऐकलेला नाही, मी वाचलेला नाही. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे सूत्र, त्या सूत्राला पुढच्या वेळेस विचार करून बातमी लावा, कारण का सूत्र काय तुमचा डिपेंडेबल नाही. त्याच्यामुळे आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे, कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही. आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे, त्याच्यात तुम्हाला कळेलच, तुम्ही असालच मीटिंगला. बोलणं झालं असेल ना तुमचं? मी जयंत पाटलांची रोज बोलते. याबाबत काय बोलणार, जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार. शशिकांत नाही, शिंदे तो निर्णय संवाद साधताना स्वागत केलं होतं की साहेबांनी जर ही जिम्मेदारी दिली. अहो, एका राजकीय पक्षा किंवा संघटनेमध्ये जी जबाबदारी पडेल तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयारच असतो. आणि त्यातून आदरणीय जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा शशिकांत शिंदेजी असतील, हे सगळे संघर्षवाले पूर्ण ताकदीने. किती ही आव्हानं आली ना तर काही लोक असे असतात जे संघर्ष करायला तयार असतात. त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष कालही केला, आजही करतील आणि उद्याही करत राहतील. मी तुम्हाला सांगू, ज्या गोष्टीत वास्तव नाही त्याच्यात कशाला वेळ घालवायचा. आपण प्रवीण दादा आहेत, आपल्याला ट्रॅफिक आहे, एवढे मोठे महागाई. आज सगळे काहीतरी हॉटेलियर्सचं मला पत्र आलंय, ते काय बंद आहेत का आज? त्यांचं काहीतरी नोट झालंय, काहीतरी असं काहीतरी पत्र आलंय. काय काय चाललंय म्हणजे कालचा अनेक अशा बातम्या चालल्या आहेत या सरकारबद्दल. मंत्री मारतायत, शिव्या घालतायत, कुणाच्या घरात पैसे घालतायत. मला त्या पैशाची काळजी एवढी आहे की निर्मलाजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांना खूप वाईट वाटलं असेल. याचं कारण असं की सातत्याने निर्मलाजी आम्हाला सांगतात कॅश पासून दूर राहा, सगळं डिजिटल करा. आणि जी नोटबंदी झाली त्या नोटबंदीचं काय झालं, त्याच्यामुळे मला वाईट एवढ्या गोष्टीचंच वाटतंय की आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाच्या नात्याने ब्लॅक मनी या देशातून हद्द पार करण्यासाठी नोटबंदी आणली. आणि त्या नोटबंदीचं मग पुढे काय झालं याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मी तर जेव्हा जाईन दिल्लीला मी निर्मलाजींना विचारणार आहे हा प्रश्न की एकीकडे तुम्ही म्हणता की सगळं डिजिटल आलंय, मग या सगळ्या महाराष्ट्राच्या चॅनल्सनी एका मंत्र्यांच्या घरी एक अशी बॅग, कुठे लोकेशन मला कळलं नाही बाई, तुमच्या चॅनलनी सांगितलं नाही, तर तिथे असे कॅश बॅग भरून, आता ती किती रुपयाची नोट होती ह्याचा संबंध नाही, पण नोटबंदी म्हणजे पैशाचं ट्रान्झॅक्शन इन कॅश कमी करण्याचं जिथे प्रक्रिया केंद्र सरकार करतंय तिथे राज्यांमध्ये कॅश जर सापडली असेल तर हे देशाच्यासाठी अतिशय चिंताजनक आहे. त्याच्यामुळे हे जे पैसे महाराष्ट्रात सापडत आहेत कॅश, हा विषय मी केंद्र सरकारमध्ये फायनान्स मिनिस्ट्रीच्या समोर मांडणार आहे. नाही, तुमच्या चॅनलवर मी पाहिलं त्याच्यात पैसे होते, तुमच्या चॅनल, त्याच्यामुळे तुमच्या चॅनल सगळ्यांचा मी तो व्हिडिओ रेफरन्स घेऊन तो मी निर्मलाजींना दाखवणार आहे. रोहित पवार पण दिसतात आहे, त्यांच्या ज्या दाखलपत्रामध्ये त्यांचं देखील नाव आलेलं आहे, काय वाटतं याच्याबद्दल? नाही, इट्स अ पॉलिटिकल टार्गेट इज ऑब्व्हियस. तुम्हाला आठवत जर असेल, काल तुम्ही होता का नाही रोहितच्या प्रेसला मला माहिती नाही, पण पहिली जी लिस्ट आली मला वाटतं 60 का 70 लोकांची, त्याच्यात रोहितचं नाव नव्हतं. आणि त्या 60-70 लोकांची लिस्ट तुम्हाला रोहितनी दिलेलीच आहे परवा. ते सगळे आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाशी जोडलेले आहेत. म्हणजे जे ओरिजिनल ज्यांच्यावर आरोप झाले ते गायब, आणि ज्यांच्यावर झालाच नाही त्यांना सीबीआय, ईडी का काय कसली नोटीस आली होती. एक मिनिट, हे पूर्ण होऊ द्या. एक मिनिट, हे पूर्ण होऊ द्या. त्याच्यामुळे रोहितला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे
तो विरोधी पक्षात आहे म्हणून तो टार्गेट. एक तर तुम्ही रोज त्याला चॅनलवर सकाळी दाखवता, तो रोज या सरकारची पोलखोल करत असतो. रोज एक प्ररी भ्रष्टाचार तो रोज सकाळी 10 वाजता या सरकारचा काढतो. आता तो ऐकत नाही, ते असं सरकारला वाटतं म्हणून ईडीची नोटीस पाठवली असा एक समज समाजात माध्यमातून दबक्या आवाजात माझ्या कानावर येतोय. काही नागपूरमध्ये भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या मुलाकडे म्हणजे अर्थात एमडीची तस्करी करताना त्याला पोलिसांनी अटक केली. माजी नगरसेवक आहे भाजपचे, मुलगा आहे तो. अरे मी तुम्हाला खरं सांगू का, ड्रग्सच्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही, हे सातत्याने आपल्याला दिसतंय. कॅश असेल, ड्रग्ज असेल, भ्रष्टाचार असेल, हे सातत्याने या राज्यात मी स्वतः अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे, पत्रही लिहिलेलं आहे की ड्रग्सच्या बाबतीत तुम्ही जर एक स्टँड घेणार असाल तर सगळे आम्ही राजकीय मतभेद टाकून महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर माणुसकीच्या नात्याने उभं राहू. पण तसं होताना दिसत नाही. दुर्दैव आहे की सत्ता आणि जो सत्तेचा गैरवापर, सत्ता ही कशासाठी असते, लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. पण या 6 महिने वर्ष जेव्हापासून हे सरकार आलंय, सातत्याने सरकार हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात आहे आणि फक्त त्यांच्या 100-150 जे लोक निवडून आलेत फक्त त्यांच्या बाजूनीच निर्णय असतात. तुम्ही कुठलाही निर्णय काढून बघा. संजय जगताप आहे ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. आज त्यांचा मेळावा आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. एकमेव असलेले माजी आमदार जे तुमच्या सोबत होते ते सुद्धा आता भाजपमध्ये जात आहेत. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जे तुमचे सहकारी होते ते आता भाजपमध्ये गेले. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात आज भारतीय जनता पक्षात 100% काँग्रेसवाले आहेत. जे 100% काँग्रेस ही म्हणजे ती बीजेपी इंटू ब्रॅकेट काँग्रेस आहे. सगळे काँग्रेसमधले जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये उत्तम काम केलेली लोक आहेत, मग संजय जगताप असतील किंवा संग्राम थोपटे असतील, राहुल कुल असतील, प्रवीण असतील, हे सगळे त्यांच्याबरोबर माझे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत. त्यांचे सगळ्यांची माझं तर नातं अतिशय प्रेमाचं आहे, कारण का आमचे कौटुंबिक संबंध राहिलेत. पण हे सगळे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते, आज ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत. गमतीचा भाग एक आहे की एवढं तुम्ही मानलं पाहिजे. आणि हे भारतीय जनता पक्षाला मी विनम्रपणे म्हणते की टॅलेंट हे काँग्रेसमध्येच आहे, हे भारतीय जनता पक्षाने मान्य केलं पाहिजे. कारण का ते सगळं काँग्रेसमधलं टॅलेंट आज भारतीय जनता पक्षात आहे. मी जे 4ही नावं घेतली ही 4ही त्यांचे विधानसभेचे कॅन्डिडेट असणार आहेत. हे बघा, आता नुकसान, मी काय नुकसान आणि हे, मी धंदा नाही करत, व्यवसाय नाही करत, मी राजकारण करते. मी एका विचारधारेबरोबर काम करते. प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आता काँग्रेसमधलेच लोक घेऊन भारतीय जनता पक्ष आज वाढतीये, त्याच्यामुळे मूळ विचार हा काँग्रेसचाच आहे, तो भारतीय जनता पक्षाचा नाही. आणि दुर्दैव आहे खरं, भारतीय जनता पक्षाकडे खूप टॅलेंट आहे, पण भारतीय जनता पक्ष स्वतःचं टॅलेंट डावलून काँग्रेसचा टॅलेंट, म्हणजे मला आठवतं भारतीय जनता पक्षाचा नारा काय होता, काँग्रेस मुक्त भारत हम करेंगे. पण काँग्रेस मुक्त भारत होतच नाहीये. सगळे काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात आज जात आहेत आणि तेच नेतृत्व करतायत. मग होतं तेच बरं होतं ना, ओरिजिनल तरी होतं. सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. कशाची? चिन्ह गोठवण्याची मागणी होते. निकाल येईपर्यंत चिन्ह गोठवावं अशा पद्धतीची मागणी. मी तुम्हाला सांगू का, गेले 3 वर्ष शिवसेना आणि आम्ही सुप्रीम कोर्टात आठवड्याला 15 दिवसाला जायला आम्हाला सवय झाली. आता कोर्ट कचऱ्या सगळं करायची, त्याच्यामुळे पांडुरंगाची इच्छा असं म्हणायचं आणि पुढे जायचं आहे. त्याच्यावर आम्ही काम करत राहू. लढाई आमची एकीकडे चालू राहील आणि दुसरीकडे आम्ही आमचं काम, जे लोकांची सेवा आहे, ज्याच्यासाठी आम्ही मतं मागितली, ते काम आम्ही सातत्याने करत राहणार आणि अन्यायाच्या विरोधात लढत राहणार. यांना एक प्रश्न आहे. एक मिनिट, लेडीज स्पेशल, लेडीज स्पेशल. आपण शाळेचा विचार केला तर ही महापालिकेची शाळा ही 8वीपर्यंतच आहे. तर मग अशा मुलांना 9वी 10वीला प्रवेश मिळायला त्रास होतो. तर अशांसाठी एखादी सेंट्रली 9वी 10वीसाठी एक शाळा. आणि दुसरी गोष्ट, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या खडकवासल्याचा विचार केला तर सगळीकडे वाहतूक कोंडी आहे आणि ती साधारण 9-10 सालापासून सलग आहे. तर यावर उपाययोजना म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं किंवा भविष्यात
सगळे जे ब्रिजेस आहेत ते जर वेळेवर झाले असते आणि निर्णय वेळेवर झाले असते तर एवढी वाहतूक कोंडी झालीच नसती. आणि ज्या पद्धतीने आता या सगळ्याचे पॉप्युलेशन वाढतं, म्हणजे ज्या पद्धतीने नवीन बिल्डिंग येत आहेत, जिथे तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये इथे शेती होती, ती शेती गायब झाली आहे, तिथे सगळीकडे बिल्डिंग, जे इन्फ्रास्ट्रक्चर 10 लोकांसाठी होतं तिथे आज 100 लोक राहायला आले. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने FSI वाढला त्या पद्धतीने सरकारांनी त्याला सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, मग पाणी असेल, कचरा असेल, रस्ता असेल, सगळेच प्रश्न आहेत ना. हेच तर आम्ही अर्बनायझेशन सातत्याने बोलतोय. आमचा विरोध नाही नवीन घरं करायला, अफोर्डेबल हाऊसिंग झालंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर अर्बनायझेशनला सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर त्या कॉर्पोरेशन्सनी केलं पाहिजे. आणि ह्याच्या आता मागण्या आहेत. पण राज्यामध्ये कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे, 1,85,00,000 संख्येची झालेली आहे. तर शासनाचं लक्ष नाही असं वाटतं. अर्थातच कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट. सरकारचं अपयशच आहे. एकीकडे 86,000 कोटी रुपयाचा रस्ता करायचा, फायनान्स विरोध करताय त्या रस्त्याला तरी द्यायचा नाही. शिक्षकांनी एवढं टोकाचं आंदोलन केल्यावर त्यांना 20% ठोक निधी दिला आणि कुपोषण वाढतंय. सिग्नल्स काय आहेत? सरकार अर्थातच महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही. एक कुठलंही सरकार आमचंही असलं तरी एक मूल कुपोषित असलं, एक शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी ते अपयशच आहे. काल तुमच्याच एका चॅनलवर मी बघितलं, लातूरचे एक शेतकरी ओक्साबोक्शी रडत होते, कारण का त्यांना न्यायच मिळत नाही. न सरसकट कर्जमाफी झाली, ना हमी भाव मिळतोय. ते एकटे निघालेत. काल मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, लातूरवरनं चालत निघाले. बच्चू भाऊचं वेगळं आंदोलनच चालू आहे, ते पण बघताय. त्यामुळे आज शेतकरी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, आज महाराष्ट्रामध्ये मला विचाराल तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती या देशातले जे 4-5 राज्य जी अडचणीत असतील त्याच्यात हे दुर्दैवाने जड अंतःकरणाने मी हे म्हणते, पण महाराष्ट्राचा आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आज आहे आणि याच्यात महाराष्ट्र सरकार लक्ष घालत नाहीये. आणि असंच जर परिस्थिती राहिली तर म्हणजे मला अगदी इच्छा नाहीये बोलायची, पण दुर्दैवाने मला हे बोलावं लागतंय की दिवाळखोरी होईल या राज्याची. एक वेगळा प्रश्न आहे थोडा. पुणेकरांच्या पुणेकडे खोबई म्हणून ओळखले जातं. गुडलक कॅफेमध्ये एका बंद बसच्या ह्याच्यात काचेचा तुकडा सापडला, जो खरं तर एका नागरिकाला देखील आढळला. त्याच्यानंतर FDAने आता त्यांचं लायसन्स जे आहे गुडलकचं टेम्पररी सस्पेंड केलेलं आहे. अशा हॉटेल्स किंवा कॅफेजनी अशी काळजी घ्यावी असं नामांकित नाही, नामांकित असू दे किंवा काही असू दे, कुठलाही कॅफे असेल तर त्याचं जे हायजीन आहे, स्वच्छता ही, आणि अर्थातच खाण्यामध्ये जी सुरक्षितता घ्यायला पाहिजे ती घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे धक्कादायक आहे, कारण का गुडलक कॅफे हे महाराष्ट्रात फक्त नाही, बाहेरून पण लोक तेव्हा पुण्याला येतात, राज्याच्या बाहेरून ते सगळे गुडलक कॅफेला जातात. त्यामुळे गुडलक कॅफेमध्ये हे होणं हे धक्कादायक आहे. आणि माझा विश्वास आहे की त्याची मॅनेजमेंट जी नोंद घ्यायची आहे ती नक्की नोंद घेऊन ह्याच्यात सुधारणा आणेल. येस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.